नमस्कार। आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे। रस्सम वडा पण म्हणू शकता किंवा मेंदू वडा असं पण म्हणू शकता। तर चला बघूया। ही मी उडदाची डाळ घेतली आहे। 1 वाटी उडदाची डाळ घेतली मी या वाटीने आणि मी 5 तास भिजत टाकले आहे। स्वच्छ धुवून वगैरे याची भिजत टाकलेली आहे। आणि मी तांदूळ घेतलेत, आपण घरात जेवणाला वापरतो ते तांदूळ सुद्धा घेऊ शकता। हे मी याच वाटीने मी पाव वाटी असे तांदूळ घेतलेत आणि ते सुद्धा मी त्याच्यासोबतच भिजत टाकलेत। 5-5 तास झाले। 5 तास झालेत भिजून, म्हणजे अशी छान अशी भिजलेली आहे डाळ। खूप जास्त पण नाही भिजत टाकायची, 4-5 तास बस झाले। तर आता मी ती गाळून ना मिक्सरच्या भांड्यात घेते। डाळ आणि तांदूळ मी एकत्रच वाटून घेणार आहे। आणि हा नाश्त्याचा प्रकार आहे ना, खूप छान टेस्टी लागतो, सगळ्यांना आवडतं हे। फक्त आदल्या रात्री आपल्याला, म्हणजे सकाळी जर करायचं असेल नाश्ता तर आदल्या रात्री थोडंसं भिजत करायला लागेल ना। हो, सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत टाकायचं। यात पाणी वगैरे काय घालायचं नाही, मी आता अशीच वाटून घेणार आहे। फक्त मीठ टाकणार आहे मी थोडंसं, म्हणजे चवीप्रमाणे लागेल एवढं। ते चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते। मी परत याच्यामध्ये मीठ नाही टाकणार आहे, आत्ताच टाकून घेते। आणि लागलंच तर आपल्याला थोडंसं असं तेच पाणी टाकून असं वाटून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। सांबार बनवण्यासाठी मी ही 1 वाटी तूर डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी मूग डाळ घेतली आहे। या दोन्ही आता मी स्वच्छ धुवून घेते डाळी, आणि कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला। तर अगोदर मी स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने। डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता मी डाळ शिजेल एवढं ना व्यवस्थित असं पाणी ओतून घेते आणि 1 टोमॅटो कापून घेतला आहे मी मोठा असा, तो पण टाकते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे। आता मी छान अशी ना कुकरला ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे, एकदम बारीक शिजून घेणार आहे एकदम। डाळ मस्त अशी वाटून घेतली, खूप जास्त पण जाड नाही, एकदम बारीक आहे, स्मूथ पेस्ट करून घेतली। मी आता ती काढून घेते आणि जास्त पातळ नाही, एकदम घट्ट पण नाही अशी। आणि सगळी काढून ना मस्त अशी फेटून घ्यायची 5 मिनिटासाठी। आता मी हे सगळं जरा थोडा वेळ फेटून घेते। फेटल्यावर काय होतं, डाळ ना थोडी एकदम हे हलकं होतं बेटर। फेटून फुलतं काय ते? असं फुलतं, थोडासा कलर पण चेंज होतो त्याचा, लाईट होतं आणि छान मग वडे फुगतात चांगले। इथे मी 5 मिनिटं फेटून घेतलं आहे। पीठ कसं हलकं होतं मी दाखवते। याचं पीठ घ्यायचं थोडंसं आणि पाण्यामध्ये टाकून बघायचं,
असं म्हणजे वरती आलं ना म्हणजे झालं, हलकं झालंय पीठ एकदम छान. आता मी थोडा वेळ झाकून ठेवते. पॅन तापत ठेवला आहे आणि आता मी ना मसाला बनवून घेते सांबार बनवण्यासाठी. तर मी 1 चमचा इथे उडीद डाळ घेतली आहे कच्ची, 1 चमचा चणा डाळ घेतली आहे, 1 चमचाभर मी धणे घेतलेत आणि ही 10 अशी 12 होतील अशी काळी मिरी घेतली, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे छोटासा आणि 4-5 लवंग घेतलेत आणि आम्ही मिरच्या घेतल्यात, बेडगी मिरची घेतली आणि ही मी तिखट मिरच्या पण थोड्याशा घेतल्यात. तर आता मी सगळं भाजून घेते. भाजून म्हणजे जास्त असं काळं वगैरे नाही करायचं, थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं. हा समजा मसाला आपल्याला घरी करायचा नसेल तेवढा वेळ तरी बाहेर मिळतो, रेडीमेड पण मिळतो, मसाला आणला तरी चालतो ना. मिळतो. पण घरी केला जरा चांगला लागतो, चांगला लागतो. हो, त्याची चव बरी येते. हो. पण हल्ली काय लोकांना जरा धावपळ असते, फटाफट बनवायचं असेल तर मग बाहेरून आणला मसाला मसाला मिळतो ना, 1 पॅकेट आणून टाकलं तरी बस आहे. होतं ना. हो हो. ते मस्त खरपूस भाजून झाले, काढून घेते आणि तशाच मी मिरच्या पण गरम करून घेते. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ना मी याची पावडर करून घेते. त्याची मस्त असं बारीक करून घेतलं आहे. डाळी पण व्यवस्थित शिजवून घेतल्या आहेत. आता एकदम अशा मॅश करून घेते. अख्खं असं काही ठेवायचं नाही, एकदम मॅश करून घ्यायचं. आता मी टोप तापत ठेवला आहे, तेल टाकते थोडंसं. आता आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग आणि हा कढीपत्ता. मी डाळ पण ओतून घेते. मी आता भोपळा घेतला होता, थोडासा होता माझ्याकडे, पण मी त्याच्या थोड्याशा फोडी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात. कच्चाच आहे ना, कच्चा भोपळा आहे तो. मी आता टाकून घेते. कुकरमध्ये मी नव्हता लावला की एकदम त्याचा गाळ होऊन जाईल म्हणून. असेल तर टाका, नसेल टाकला तरी पण चालेल, पण असला तर जरा चव जरा बरी येते. हां, बरी येते. थोडी मी हळद पण टाकून घेते. आणि हा मी मसाला बनवला आहे ना, त्याच्यात आता पाणी ओतून घेते. सुका नाही टाकायचा तो? नाही, सुका मग ते गोळे गोळे होतात. अच्छा, म्हणजे पाणी हां, पाणी टाकून असं पातळ करून टाकायचं. रसम मध्ये शेवग्याच्या शेंगा पण टाकतात. हां, शेवग्याच्या शेंगा सुद्धा असतात. हो, छान लागतं ते. असं छान लागतं. पातळ करून घ्यायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं. एकदम पातळ असेल ना तर मग ते चांगलं आणि भरपूर देखील होतं. आणि बरीच जण घरात असली तर मग सगळ्यांना पुरतं पण ना. आणि थोडीशी चिंच सुद्धा ना मी याची भिजत घातलेली पाण्यामध्ये, बराच वेळ झाला.
तर आता मी मसाला ओतून घेते डाळीमध्ये. आणि व्यवस्थित 5-7 मिनटं शिजून द्यायचा. भोपळा कसा पटकन शिजतो, भोपळ्याला काही वेळ नाही लागत शिजायला. सांबार आता ते 4 ते 5 मिनटं झाली उकळत आहे. मस्त कलर आला ना? हो, मस्त कलर आलाय. आता मी थोडासा चिंचेचा कोळ केलाय, तो पण टाकून घेते. आंबटपणासाठी आंबट तिखट गोड असं करायचं. आणि हे गुळ घेतलंय आणि मीठ पण अजून मी टाकलंय नाही, तर मीठ पण टाकून घेते. भोपळा पण आता शिजत आलाय. आता मी कोथिंबीर टाकते थोडीफार. हे झालं ना आता रेडी? हो, आता रेडी झालंय. आता मी गॅस बंद करते. एक मी मोठा असा कांदा कापून घेतलाय, तो पण टाकून घेते पिठामध्ये. आणि कोथिंबीर आहे कापून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं. हवं तर मिरची पण टाकू शकतो ना आपण? हां, हवं तर मिरची पण टाकू शकतो. कट करून. हो हो हो. लहान मुलं वगैरे खात असतील तर मग ती तिखट लागू शकते ना. बरोबर आहे. हे आपण समजा रसम नाही केला, हां, आणि चटणी बरोबर पण खाऊ शकतो. चटणी केली तरी पण छान लागतं. तरी पण सुद्धा छान लागतात मस्त. हे आता व्यवस्थित ढवळून घेतलं. आता आपण बनवायला घेऊया. मी आता छोटे छोटे असे मेंदूवडे बनवून घेते. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, पाण्यात हात बुडून घ्यायचा, थोडासा ओला करून. तेल पण तापत ठेवलंय. असं हात असं घ्यायचं, हाताने असंच करायचं आणि सोडायचं. दोन्ही हात पण लावायची काही गरज नाही लागत. ते आपोआपच शेप घेतात एकदम गोल असा. आपोआप ते फुगतात ना असे? हो, आपोआप छान गोल पण होतात. थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ठेवायचे. तळायचे. हो, पण वरून गोल्डन ब्राऊन झाले ना तरी आतमध्ये ते व्हाईटच असतात. अच्छा. हां, साधे गोल गोल गोळे पण टाकू शकता. असं नसेल जमलं तरी साधे गोल गोल असे गोळे जरी सोडले ना तेलात तरी पण चालतात. कलर चेंज झाला ना असं मस्त. थोडासा डार्क होईपर्यंत कलर. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. हो,
कांद्यामुळे जरा आणखी फ्लेवर चांगला येईल ना. हो मस्त टेस्ट छान येते. हा कोथिंबीर कांदा. कोथिंबीर कांदा. आता मी काढून घेते. आपोआप शेप आला ना असा एकदम. हो हो आपोआप शेप येतो. तेलाच सोडल्या वाकडा वाकडा होता. हा तेलाच गेले नाही की आपोआप शेप येतो त्याला. आता आपल्याला मेदूवड्यासारखं नाही जमलं तर आपण असे गोल गोल गोळे पण सोडू शकतो. असे काय करायचं नाही, फक्त असे. हा फक्त असं घ्यायचं, पाण्याचा हात लावायचा. ते पण इझी आहे एकदम. हो हे गोल गोळे पण मस्त झाले. मस्त झाले. आणि क्रिस्पी कशामुळे होतात माहिती आहे, थोडंसं आपण तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. म्हणजे मग असे जे टाकले हा थोडे तांदूळ टाकले ना मग मस्त क्रिस्पी होतात. आता हे पण झालेत, काढून घेते. छान दिसतात. ते गोलवाले केलेत ना मी, गोल गोल ते ह्याच्यामध्ये टाकून घेते. मस्त दिसतात ना असे, भिजले की छान लागतात ना. ही चटणी आम्ही आधीच केलेली होती. हो मस्त असा रस्सम वडा किंवा वडा सांबार तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.